आणि आता न्यूज टॉप 9 मध्ये सुरुवात करूया मोठ्या बातम्यांनी। राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा बंगल्यावर भेट झाली। सरकार टिकवणं ही केवळ शिवसेनेचीच जबाबदारी नाही तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचीही जबाबदारी आहे, अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी शरद पवार यांच्याकडे मांडल्याचं सूत्रांकडून कळतंय। आज दुपारी 3:30 वाजता राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे। ही बैठक वादळी ठरण्याची शक्यता आहे। पदोन्नती आरक्षणावर काँग्रेस आक्रमक झालेली आहे आणि याच मुद्द्यावरून आजची बैठक वादळी होण्याची चिन्ह आहेत। तसंच ताऊक ते वादळग्रस्तांना आर्थिक मदत आणि लॉकडाऊनवर देखील आज चर्चा होणार आहे। 12वीच्या परीक्षेसंदर्भात आज सकाळी 11 वाजता केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल यांनी महत्त्वाची बैठक बोलावली आहे। 12वीच्या परीक्षा घ्यायच्या की नाही यावर विचारमंथन होणार आहे। भाजप खासदार संभाजीराजे आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार आहेत। सिल्वर ओकवर मराठा आरक्षणासंदर्भात तेही भेट घेतील आणि या भेटीसाठी अजित पवार आणि दिलीप वळसे पाटील देखील सिल्वर ओकवर दाखल झालेत। औरंगाबादच्या वोखाट कंपनीत कोरोना लस उत्पादित होणार आहे। इंग्लंडमधील कंपनीच्या मदतीने ही लस उत्पादित केली जाईल। या कंपनीशी कराराची चर्चा अंतिम टप्प्यात आहे। लसींचे 1 अब्ज डोस उत्पादित करण्याची कंपनीची क्षमता आहे। यास चक्रीवादळ ओडिशात काल दुपारी 1:30च्या सुमारास धडकले। या वादळाचा वेग ताशी 110 ते 120 किलोमीटर इतका होता। या वादळाचा थेट फटका महाराष्ट्राला बसणार नसला तरी पुढील 3 दिवस मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। पीएनबी बँकेच्या 14,000 कोटींच्या गैरव्यवहार प्रकरणी फरार झालेल्या मेहुल चोक्सीला अटक करण्यात आली आहे। डॉमिनिका देशातून त्याला पकडण्यात आलंय। पुढील आठवड्यात त्याला भारतात आणलं जाण्याची शक्यता आहे। कोरोनाचा प्रकोप पाहता आयआयटी प्रवेश परीक्षा जेईई ॲडव्हान्स स्थगित करण्यात आली आहे। ही परीक्षा कधी घेण्यात येईल याबाबत अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही। 3 जुलैला परीक्षेचं आयोजन करण्यात आलं होतं, मात्र अनेक राज्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यानं ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे। औरंगाबाद आणि रत्नागिरीमध्ये आज पेट्रोलच्या दरानं 100 ओलांडली आहे। औरंगाबादमध्ये पेट्रोलचा दर ₹100.43 इतका झालाय तर डिझेल ₹93.08 विकलं जाते। दुसरीकडे रत्नागिरीत पेट्रोल ₹101.23 प्रति लिटर दरानं विकलं जाते। आता कोरोना संदर्भातल्या घडामोडींचा घेऊया झटपट आढावा। राज्यात काल कोरोनाचे 24,752 नवे रुग्ण आढळलेत। 23,065 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे तर 453 रुग्णांचा मृत्यू झालाय। मुंबईत काल 1,362 नवे रुग्ण आढळले तर 1,021 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे। मुंबईत काल 34 रुग्णांचा मृत्यू झालाय। राज्यात म्युकरमायकोसिसचे सर्वाधिक रुग्ण पुणे शहरात आहेत। जिल्ह्यात आतापर्यंत या आजाराचे तब्बल 620 रुग्ण आढळलेत। म्युकरमायकोसिसच्या आजारामुळे जिल्ह्यात आतापर्यंत 27 मृत्यू झालेत तर अनेकांनी आपली दृष्टी गमावल्याचं समोर आलंय। कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव कमी होत असतानाच बीड जिल्ह्यात आता म्युकरमायकोसिसचा धोका वाढतोय। दरम्यान जिल्ह्यात आतापर्यंत म्युकरमायकोसिसचे 74 रुग्ण आढळलेत। त्यांच्यावर बीडच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत। सर्व खासगी रुग्णालयात कोरोनावरील लसीची किंमत एकच असावी अशी पुणे महापालिकेनं भूमिका घेतली आहे। लसीच्या एका डोससाठी ₹900 जास्त पैसे घेणाऱ्या खासगी रुग्णालयांवर महापालिका कारवाई करणार आहे। स्थायी समितीच्या बैठकीत याबाबतचा ठराव करण्यात आलाय। खासगी रुग्णालय लसीच्या एका डोससाठी ₹800 ते ₹1,200 घेत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या होत्या। औरंगाबादमधील कोरोनाबाधित डॉक्टर राहुल पवार यांचा अखेर मृत्यू झालाय। डॉक्टर पवार यांच्यावर उपचारासाठी आर्थिक मदत करण्याची पोस्ट व्हायरल झाल्यानंतर त्यांना अनेक मदतीचे हात त्यांच्यापर्यंत पोहोचले होते, मात्र उपचारादरम्यान त्यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय। कोल्हापुरात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत 0 रुग्ण ही संकल्पना राबवण्यात येते। दरम्यान ही संकल्पना यशस्वी करण्यासाठी नागरिकांनी कोरोना नियमांचं पालन करून सरकारला सहकार्य करावं असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलंय। मुंबईच्या मालाड पश्चिम इथे 2140 बेडचं कोविड सेंटर उभारण्यात आलंय। यात 1536 ऑक्सिजन युक्त युनिट्स आहेत तर 190 आयसीयू बेड असणार आहेत। 190 पैकी 84 बेड लहान मुलांसाठी राखीव ठेवण्यात आलेत। फायझर कंपनीची लस 12 वर्ष किंवा त्यावरील प्रत्येकासाठी प्रभावी असल्याची माहिती फायझर कंपनीनं केंद्र सरकारला दिली आहे। तसंच
फायझर लस भारतात सापडलेल्या कोरोना व्हेरियंटवर प्रभावी असल्याचा दावाही कंपनीनं केलाय। आणि आता पाहूया राजकीय घडामोडी। शेतकरी आंदोलनावरून सामनातून मोदी सरकारवर टीका करण्यात आली। सरकारनं मौन सोडावं, शेतकऱ्यांशी संवाद साधावा, कायदे लादले आता आंदोलन लादू नका असं आवाहन सामनातून करण्यात आलंय। सरकारनं म्युकरमायकोसिसच्या मोफत उपचाराची केलेली घोषणा फसवी आहे असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलाय। राज्यात म्युकरमायकोसिस रुग्णांवर कुठेही मोफत उपचार केले जात नाहीयेत असंही फडणवीस म्हणाले। सरकारच्या वतीनं घोषणा करण्यात आली की म्युकरमायकोसिस हा आम्ही नोटिफाईड आजार केला आहे। महात्मा फुले जनआरोग्य योजना आहे, याच्या अंतर्गत आम्ही त्याचा इलाज मुफ्त करणार आहोत। सरकारची घोषणा पूर्णपणे फसवी आहे। राज्य सरकार कोरोनाची आकडेवारी लपवतंय असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केलाय। त्याचे पुरावे असल्याचा दावाही त्यांनी केलाय। पुराव्यासहित कशा प्रकारे हे लपवलं जातं आहे हे सांगितलेलं आहे। माझे पुरावे खरे आहेत। मी आकडेवारी सरकारचीच वापरलेली असल्यामुळे त्याच्यावर कोणी उत्तर देत नाही। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंना त्यांच्याच जिल्ह्यात घेरण्यासाठी भाजप रणनीती आखतंय। शेतकऱ्यांचा मुद्दा घेऊन भाजप आक्रमक होणार आहे। धान खरेदी बोनस, धान खरेदी घोटाळ्याचे प्रश्न मार्गी लागले नाही तर आंदोलन करू असा इशारा भाजपनं दिलाय। जिल्हा परिषद निवडणुकीसाठी भाजप तयारीला लागल्याचं दिसतंय। शिवसेना नेते वैभव नाईक यांनी नारायण राणेंवर टीका केली आहे। नारायण राणे उद्धवजींच्या द्वेषानं पछाडलेले आहेत। भाजपमध्ये त्यांना किंमत नाही, त्यामुळे राणे वैफल्यग्रस्त आहेत अशी टीका वैभव नाईक यांनी केली आहे। जळगावच्या मुक्ताईनगरमधील भाजपच्या 7 नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केलाय। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश झाला। यावेळी मंत्री गुलाबराव पाटील उपस्थित होते। विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर टीका केली आहे। नाना पटोले वायफळ बडबड करतात, त्यांचं बोलणं महत्त्वाचं नाही असं देवेंद्र फडणवीस म्हणाले। काय बडबड करायची आहे? मी कोरोनाचा दौरा करण्याकरता आणि धान उत्पादक शेतकऱ्यांकरता या ठिकाणी आलो आहे। तेच महत्त्वाचं आहे, ते काय म्हणतात ते महत्त्वाचं नाहीये। रामदेव बाबांनी डॉक्टरांसोबत 24 तास उभं राहून दाखवावं असं आव्हान शिवसेना नेत्या उर्मिला मातोंडकर यांनी दिलंय। तसंच डॉक्टरांचा अपमान संतापजनक आणि निंदनीय आहे असंही उर्मिला मातोंडकर म्हणाल्या। आणि आता पाहूया मेट्रो शहरांमधल्या घडामोडी। बर्ड फ्लू आणि इतर साथीच्या रोगामुळे एकाच वेळी अनेक कोंबड्यांचा मृत्यू होतोय। त्यासाठी नुकसान भरपाई म्हणून केंद्र आणि राज्य मिळून प्रत्येकी 45 रुपये देतं। मात्र ही आर्थिक मदत वाढवून ती केंद्र आणि राज्याकडून प्रत्येकी 100 रुपये करावी अशी मागणी राज्याचे पशुसंवर्धन मंत्री सुनील केदारे यांनी केंद्रीय पशुसंवर्धन मंत्र्यांना केली। नागपूर महापालिका यंदा आर्थिकदृष्ट्या नाजूक स्थितीत आहे। करवसुलीसाठी गेल्या काही दिवसात जनजागृती केली जाते, मात्र तरीही 2020-21 या आर्थिक वर्षाच्या कालावधीत सुमारे 61% नागपूरकरांनी मालमत्ता कर भरलेला नसल्याचं समोर आलंय। औरंगाबादच्या जायकवाडी धरणात यंदा 40% पाणीसाठा शिल्लक असल्यानं जिल्ह्यात पाणी टंचाई नाहीये। शिवाय उन्हाळी पिकांचं क्षेत्र वाढलंय। दरम्यान यंदाही मान्सून वेळेत दाखल होणार आहे, तो नोव्हेंबरपर्यंत लांबण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय। औरंगाबाद जिल्ह्यातील काही दिवसांची लसीकरणाची चिंता मिटली आहे। महानगरपालिकेला 20,000 कोविशिल्ड लसींचा साठा प्राप्त झालाय, त्यामुळे आज 70 केंद्रांवर लसीकरण होणार आहे। नाशिकमध्ये आज 30 केंद्रांवर लसीकरण होणार आहे, त्यापैकी 27 केंद्रांवर कोविशिल्ड लसीचे डोस दिले जाणार आहेत तर 3 केंद्रांवर कोवॅक्सिनचे डोस दिले जातील। सध्या लसीच्या तुटवड्यामुळे नाशिकमध्ये 1 दिवसाआड लसीकरण सुरू आहे। नागपूरच्या शासकीय रुग्णालयात म्युकरमायकोसिसच्या रुग्णांसाठी 3 वॉर्ड सुरू करण्यात आले। या वॉर्डात 100 बेडची व्यवस्था करण्यात आली आहे। सध्या या ठिकाणी 89 रुग्ण उपचार घेत आहेत। कोरोनाच्या 3ऱ्या लाटेसाठी यंत्रणा सज्ज होतीये। रेल्वेच्या नागपूर विभागीय रुग्णालयात ऑक्सिजन प्रकल्प उभारला जाणार आहे, त्यासाठीचा प्रस्ताव तयार करण्यात आलाय। निविदा प्रक्रिया आठवड्याभरात पूर्ण केली जाणार आहे। नागपुरात कोरोनावर देण्यात येणाऱ्या टॉसिलिझुमॅब या इंजेक्शनचा गोरखधंदा उघडकीस आलाय। होमिओपॅथी डॉक्टरसह 3 अटक करण्यात आली आहे। तब्बल 1 लाखाला हे इंजेक्शन विकत असताना त्यांना अटक झाली आहे।
नाशिकमध्ये लहान मुलांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचं काम महानगरपालिका करणार आहे। वेगवेगळ्या शाळेत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून लहान मुलांना योगाचे धडे देण्याचा निर्णय पालिकेनं घेतलाय।